गाईज आज सगळ्यांचं न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज जायचं होतं एका देवस्थानी. नेरळपासून कर्जतपर्यंत ट्रेनने जायचं. त्याच्या पुढं नाही का मामा फोर व्हीलर घेऊन आणणार आहे. तर पुढं सांगतो काय होणार काय नाही, किती तासाचा सफर असणार आहे. चला गाडीमध्ये बसल्यावर कळालं नाही का, लोकेशन बघितलं तर 3.5 तासाचा प्रवास आहे. दाखव मामा 2 मिनिट लोकेशन दाखवतो तुम्हाला. 771999 3.5 तासाचा प्रवास. 3 तास 38 मिनिटाचा आहे. तेवढ्यात जायपर्यंत खूप हालत निघणार आहे, ड्रायव्हरची पण आणि आमची पण. दाखवतो पुढं काय होतं. चला 6 तासांचा प्रवास करून आता आलोच नाश्ता करायला. चला दाखवतो तुम्हाला पुढं. मला दे नको, भाऊला घेऊ. गाईज हे घेतलं मी खायला, काहीतरी टाइमपास. आलोय गाईज. एवढं रात्रीच्या 6 तासाच्या प्रवासात अजून तरी पोचलो नाहीये मी ना. अजून तरी पोचलो नाही. खूप हाल झालेत गाईज ट्रॅव्हलमध्ये. तुला कसं वाटतंय ट्रॅव्हल करून? अरे बापरे, खूप डेंजर ना. तुला कसं वाटतंय ट्रॅव्हल करून 6 तासाचा? अरे बापरे, तिथं वाट लागली. कचोरी खायचा पडला. लंच टाइम, अरे डिनर टाइम, हा लंच टाइम, टी टाइम गाईस, टी टाइम. रात्रीचे किती वाजले सांगू? किती वाजले? 8:30ला टी टाइम. यांच्या बाप्पाने ठेवलं. अजून तरी पोचायला 1 तास आहे गाईस. 1 तास. चहा, कॉफी, कांदा भजी, वडा, सगळे नाव आहे. चहा, कॉफी, मम्मी गाडी लोक आहे ना. एवढा टाइम चालू राहू दे बाबा. काय करू नाही शकत आता. जमलंय बघा. 1 तासाचा चकवा लागलेला. 1 तासाचा. इंट्रोडक्शन द्यायचं तुला. यो राजू दादा, मम्मी, यो पुल्ल्या छोटा भाऊ.
कदाचित झाले तर ही व्हिडिओ व्हायरल होईल. काय रे बाबा. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन. हा बोल बोल बोल. 2 मिनिटं काय आई काहीतरी बोलते ऐका. बोल बोल. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थोडा बोलायचा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या. लाईक फॉलो शेअर करा. बाय. आता शेअर होईल. काय घे चला चाय वगैरे पिऊन झालंय. आता चाललोय. अजून तरी 1 तासाचा सफर बाकीच आहे. काय म्हणलं तरी 1 तासाने भेटू काय तुला सांगतो. पुढं दर्शन वगैरे काय एवढा रात्री तर वाटत नाही. चला. तर गाइस फायनली पोचलोय आपण आई काळूबाई मांडर देवीच्या मंदिरात. किती वाजले मम्मी? किती वाजले? 9:50. 9:50 झाले आणि थंडी पण खूप आहे नाही का. बघा एवढं रात्रीची. मंदिर पटपट चल. देव येते का? थंडी थंडी असो काय असो. तर काय ओटी पण घेतली. आता चाललोय वरती दर्शनाला आईच्या. एवढ्या रात्रीच्या वरती एक तर थंडी. आता कसली थंडी वाजते. पाय बघा फिरणार पाय बोलायला पण होत नाही एवढी थंडी वाजते. मग काय मी बोलली होते ना. आपल्या इकडे काहीच थंडी नाही. काही सातारा महाबळेश्वर सगळ्या इकडंच ना. इकडे सातारा महाबळेश्वर. विनायक मामाला दाखवतो. विनायक मामा पुढं गेलाय. तो पण हळूहळू चालतोय. अरे भाई त्या कुत्र्याने कोंबडाच उचललाय. अरे एक टायमाचं भागलं. बोलता पण येत नाही एवढी वरती. काय करायसारखं वाटतंय. कॅमेरा क्वालिटी बरोबर नाही समजून घ्या.
फायनली गाईज पोचलोय वरती मंदिराकडं. काळूबाईच्या नावानं सांग बोल. एवढं रात्रीचं दर्शन भेटणं मुश्किल आहे काय. तेच कठीण मुश्किल. अरे मग मी हात दुखा लागला मोबाईल पकडू पकडू. चांग झालं. सर फायनली अरे तेव्हा तर फायनली काही पोचलो देवीच्या मंदिरात. दर्शन खूप भारी झालं काय. हां काहीच एवढी हवा चालू आहे इकडं वरती. फ्लॅग बघा किती अभिमानाने फडकतोय. एवढी हवा आहे. थंडी तर बोलूच नका. थंडी हवा खूप आहे. तुम्ही तर माझी परिस्थिती बघूनच समजू शकता. थंडी हवा किती आहे. खूप थंडी असते हवा. हे बघा एवढीशी जरा दिसतात. बघा किती वरती हवा. खूप छान दर्शन भेटणार आहे का. खूप छान म्हणजे अगदी मन प्रसन्न झाला. आल्यासारखं वाटलं दर्शन वगैरे. खूप भारी दर्शन झालं काही. फायनली रूम पण बुक केलं आहे. आता रूमवर घेऊन जातो तुम्हाला दाखवतो. चला तर काय चाललो आहे आम्ही आता रूमवर फ्रेश व्हायला. ते आजची डिश यो सुक्का चिकन सुक्का. यो तांबडा रस्सा, यो पांढरा रस्सा, यो लाल रस्सा आणि यो काय यो अंडा कढी आणि यो वाटीभर भात जिरा राईस आणि हे 2 भाकऱ्या 2 बाजरीच्या भाकऱ्या आणि कांदा आणि लिंबू. फायनली जेवण वगैरे पण झालंय. सगळं काय झालंय. आता जातो झोपायला. बाहेर आलोय थोडा राऊंड मारायला. खूप थंडी वाजते नाही का. रात्रीचे 12-10 झाले. आत्ताशी 12-10. आत्ताशी म्हटलं खूपच रात्र झाली. जातो झोपतो. चला बाय. ब्लॉगचे मी उद्या भेटूया. चला बाय.